नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। क्वेश्चन नंबर 11, हाऊ मच डज कार कॉस्ट। ओके, या ठिकाणी बघा खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत आणि आपल्याला कसली कॉस्ट काढायची आहे, कारची कॉस्ट काढायची आहे। बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये काय दिलं आहे, कार प्लस पिझ्झा प्लस आइस केक प्लस चॉकलेट यांची प्राइस किती आहे, 85 रुपीज। याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया, याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया। हा आहे इक्वेशन नंबर 3 आणि हा आहे इक्वेशन नंबर 4। ओके, बघा तर मग कोणत्या इक्वेशनची कॉस्ट आपल्याला एखाद्या इक्वेशनमध्ये टाकता येईल का। बघा इक्वेशन नंबर 2 बघा, इक्वेशन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे, 1 पिझ्झा प्लस 1 कार प्लस 1 केक यांची प्राइस किती आहे, 75 रुपीज। ओके, इक्वेशन 1 बघा, इक्वेशन 1 मध्ये पण 1 कार आहे, 1 पिझ्झा आहे आणि 1 केक आहे। तर याच्याऐवजी इक्वेशन 2 वरून 2 ची जी 75 व्हॅल्यू आहे ही आपण याच्यावरती पुट करू शकतो का। बघा सेम आहे की नाही, 1 पिझ्झा 1 कार आणि 1 केक आणि यांची प्राइस किती आहे, 75 रुपीज। तर याच्या जागेवरती मी काय टाकू शकते, 75 पुट करू शकते। 75 प्लस 1 चॉकलेट इज इक्वल टू काय आहे, 85। बघा याच्यावरून आपल्याला एका चॉकलेटची प्राइस काढता येईल। मग या एका चॉकलेटची प्राइस काढण्यासाठी काय करावं लागेल, चॉकलेटला आपण लेफ्ट साइडला ठेवूया आणि हा जो 75 आहे, हा 75 इक्वल टू साइन क्रॉस करून जातो आहे, हा इकडे प्लस आहे, इकडे येताना तो काय होईल, मायनस। 85 मायनस 75 किती येईल मग, एका चॉकलेटची प्राइस 10 रुपीज। ओके, समजलं सगळ्यांना। बघा आता इक्वेशन नंबर 3 बघूया। इक्वेशन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे, 2 पिझ्झा प्लस 1 चॉकलेट इज इक्वल टू 48 रुपीजला। आपण चॉकलेटची प्राइस काढली आहे, चॉकलेट किती रुपीजला आहे, 10 रुपीजला। चॉकलेटची प्राइस आपण ह्या चॉकलेटच्या याच्यावरती पुट करू शकतो। जर सपोज मी याच्या जागेवरती चॉकलेटच्या ऐवजी 10 रुपीज पुट केले तर आपल्याला 2 पिझ्झाची प्राइस मिळेल, 2 पिझ्झा प्लस 10 इज इक्वल टू 48। ओके, बघा हा 10 इकडे येताना काय होईल, मायनस 2 पिझ्झा इज इक्वल टू 2 पिझ्झा किती रुपीजला येतील, 48 मायनस 10 38 रुपीजला। 1 पिझ्झाची प्राइस काढू शकतो का मग याच्यावरून आपण, 2 पिझ्झा जर 38 रुपीजला आहे तर 1 पिझ्झा कितीला येईल, काय करावं लागेल, 38 डिवाइड बाय 2 काय येईल आन्सर, 19। ओके, 1 पिझ्झा किती रुपीजला मिळेल मग, 19 रुपीजला। आता आपल्याला कसली प्राइस काढायची आहे, कारची। ओके, बघा इक्वेशन 4 मध्ये काय दिलेलं आहे, 2 आईस्क्रीम। 2 आईस्क्रीम किती रुपीजला आहे, 2 केक, हे केक्स किती रुपीजला आहे, 24 रुपीजला आहे। तर 1 केक किती रुपीजला येईल हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 24 डिवाइड बाय 2, तर 1 केक किती रुपीजला येईल, 12 रुपीजला येईल। ओके, बघा या ठिकाणी आपल्या सगळ्या व्हॅल्यूज काढून झालेल्या आहे। चॉकलेटची प्राइस काढली आपण, पिझ्झाची प्राइस काढली आणि केकची प्राइस पण काढलेली आहे। आणि आता आपल्याला काय काढायचं आहे, कारची प्राइस काढायची आहे। तर बघा इक्वेशन 1 मध्ये आपण जर ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या तर आपल्याला इक्वेशन 1 वरून काय मिळेल, कारची प्राइस मिळेल। ओके, बघा इक्वेशन 1 काय दिलेलं आहे, कार प्लस पिझ्झा प्लस केक प्लस चॉकलेट प्लस हा या ठिकाणी काय दिलं आहे, चॉकलेट, यांची सगळ्यांची प्राइस किती आहे, 85 रुपीज आहे। बघा कारची प्राइस काढायची आहे आपल्याला, पिझ्झाची प्राइस माहिती आहे, पिझ्झा किती रुपीजला आहे, 19 रुपीजचा आहे। केक किती रुपीजचा आहे,
12 रुपीजचा आहे आणि चॉकलेट किती रुपीजचा आहे 10 रुपीजचा आहे. ओके, या सगळ्यांची आपण काय करून घेऊया ॲडिशन. 19 + 12 + 10 41 = 85. बघा 41 काय आहे प्लस, आणि हा ज्यावेळेस प्लस इक्वल टू साईन क्रॉस करून राईट साईडला जाईल त्यावेळेस काय होईल तो सबस्ट्रॅक्ट. त्याच्यावरून आपल्याला कारची प्राईस मिळेल. कार = 85 - 41. कारची प्राईस काय मिळेल मग 85 - 41 करा 44 रुपीज. तर ही जी कार आहे ती कार किती रुपीजला मिळेल मग 44 रुपीजला. ओके, बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, क्वेश्चन नंबर 12. व्हॉट इज द वेट ऑफ कंटेनर. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला 2 बॅलन्स वेट दिलेले आहेत. पहिल्या बॅलन्स वेटमध्ये काय दिलेलं आहे 1 कंटेनरचं वेट किती आहे. हे बॉल्स किती आहेत ते काउंट करून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, 11 बॉल्स आहेत. ओके, आणि सेकंड बॅलन्स वेटमध्ये काय दिलं आहे 1 कंटेनरचं वेट किती दिलेलं आहे 1 बॉल अँड 15 किलोग्रॅम 500 ग्रॅम दिलेलं आहे. ओके, बघा मी या जे 2 बॅलन्स वेट दिले आहेत त्यांना इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 असं देऊन घेते. ओके, बघा दोघं ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला कंटेनर दिलेलं आहे आणि त्यांचं बॅलन्स वेट किती दिलं आहे. पहिल्या इक्वेशन 1मध्ये 11 बॉल्स आणि सेकंड बॅलन्स वेटमध्ये किती दिलं आहे 1 बॉल 15 किलोग्रॅम 500 ग्रॅम. बघा ह्या कंटेनरचं वेट किती आहे 11 बॉल्स. ओके, जर सपोज मी इक्वेशन 2मधलं हा कंटेनर काढून टाकला, ह्या कंटेनरच्या ऐवजी मी 11 बॉल्स पुट करू शकते का. येस, करू शकते ना, कारण की एका कंटेनरचं वेट किती आहे 11 बॉल्स. तर ह्या कंटेनरचं वेट मी फक्त ह्या इक्वेशन 2च्या कंटेनरवरती रिप्लेस करते आहे. ओके, मी या कंटेनरच्या ऐवजी इक्वेशन 2मध्ये कंटेनरच्या ऐवजी 11 बॉल्स पुट करू शकते. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 बॉल्स पुट केले मी ह्या कंटेनरच्या ऐवजी. तर बॅलन्स वेट काय राहील इक्वलच राहील. ओके, बघा तर मग ह्या बॅलन्स वेटमध्ये दुसऱ्या साईडला काय आहे 1 बॉल 15 किलोग्रॅम 500 ग्रॅम एवढं वेट आहे. बघा जर सपोज मी यातला जर एक बॉल काढून टाकला तर याचं वेट कसं होऊन जाईल हेवी होईल. हा बॅलन्स वेट कुठे जाईल खाली जाईल. जर सपोज मी इकडच्या बॅलन्स वेटमधला पण एक बॉल कट केला तर तो बॅलन्स वेट कसा होऊन जाईल इक्वल होईल, कारण की दोघं साईडचे मी बॉल्स कट करणार आहे. ओके, बघा तर मग मी एका साईडचा बॉल कट केला आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडचा पण बॉल कट केला. आता दोघा साईडचं बॅलन्स वेट कसं राहील इक्वल राहील. म्हणजेच काय बघा या ठिकाणी किती बॉल्स उरले मग 10 बॉल्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 बॉल्स इज इक्वल टू 15 किलोग्रॅम 500 ग्रॅम वेट येईल. हे दोघं वेट कसे येतील इक्वल येतील. आलं लक्षात. तर याच्यावरून मला एका बॉलचं वेट फाइंड आउट करता येईल. ओके, बघा 10 बॉल्स इज इक्वल टू 15 किलोग्रॅम 500 ग्रॅम. हे वेट कसं आहे इक्वल आहे. ओके, सगळ्यात अगोदर मी याचं कन्वर्जन किलोग्रॅमचं कन्वर्जन ग्रॅममध्ये करून घेते. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम आहे. ओके, म्हणून 15 किलोग्रॅमचं मला ग्रॅममध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर मला 15ला 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा ते आन्सर काय येईल ग्रॅममध्ये येईल. 15 किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये कन्वर्जन काय मिळालं मग 15,000 ग्रॅम. अजून त्यात काय ॲड करायचं आहे मला, पुढे काय दिलं आहे 500 ग्रॅम. ग्रॅममध्ये ग्रॅम मी ॲड करू शकते. ओके, तर काय मिळेल मग 15,500
ग्रॅम. ओके, 10 बॉल्सचं वेट किती आहे? 15,500 ग्रॅम. ओके, याच्यावरून मी आता एका बॉलचं वेट काढू शकते. बघा हा काय आहे? 10 बॉल्स. इकडे 10 मल्टिप्लाय बाय बॉल. तर आता एका बॉलचं वेट काढण्यासाठी मला काय करावं लागेल? हा जो 10 आहे हा इकडे मल्टिप्लाय आहे, तो ज्यावेळेस इक्वल टू साईन क्रॉस करून जाईल त्यावेळेस तो काय होईल? राईट साईडला डिवाइड. म्हणजे काय होईल? 15,500 ग्रॅम डिवाइड बाय 10. 15,500 डिवाइड बाय 10. 1 0 कट केला, 1 0 कट केला. तर एका बॉलचं वेट किती मिळालं मला? 1550 ग्रॅम. ओके, बघा आता इक्वेशन 1 बघा. इक्वेशन 1 बघा. इक्वेशन 1 काय दिलेलं आहे? 1 कंटेनर इज इक्वल टू 11 बॉल्स. हां, फ्रॉम इक्वेशन 1 1 कंटेनर इज इक्वल टू 11 बॉल्स. बघा या ठिकाणी मी एका बॉलचं वेट काढलेलं आहे. एका बॉलचं वेट किती मिळालं आहे आपल्याला? 1550 ग्रॅम मिळालेलं आहे. तर या बॉलच्या जागेवरती मी याचं वेट टाकते. त्याला मल्टिप्लाय काय होईल? 11. 11 मल्टिप्लाय बाय 1550 ग्रॅम. ओके, तर आपल्याला एका कंटेनरचं वेट किती असेल ते याच्यावरून मिळेल. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 1550 मल्टिप्लाय बाय 11. 11 0 जा 0. 11 5 जा 55 कॅरी 5. 11 5 जा 55. 55 प्लस 5 60. 11 1 जा 11. 11 प्लस 6 17. तर एका कंटेनरचं वेट किती मिळालं मग आपल्याला? 17,050 ग्रॅम. ओके, बघा आन्सर ऑप्शनमध्ये आन्सर आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. बघा ऑप्शन सी मध्ये पण सेमच आहे 17,050, पण युनिट काय आहे त्याचं? किलोग्रॅम. आणि आपलं आन्सर कशात आलेलं आहे? ग्रॅममध्ये. ओके, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल? ऑप्शन डी. या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. युनिट्स व्यवस्थित बघत चला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. अमित सोल्ड 12 पेअर ऑफ सॉक्स फॉर 83 rupees per pair, and with that total amount he bought 3 shirts each of same cost. Find the price of each shirt. ओके, अमितने 12 पेअर ऑफ सॉक्स घेतले आहे आणि एका सॉक्सच्या पेअरची प्राइस किती आहे? 83 रुपीज आहे. ओके, एक सॉक्स पेअरची प्राइस किती आहे? 83 रुपीज. तर त्याने असे टोटल किती घेतले आहे? 12 सॉक्सचे पेअर्स घेतलेले आहेत. तर 12 सॉक्स किती रुपीजला पडतील? 12 सॉक्सच्या पेअर्स किती रुपीजला पडतील हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल? 83 मल्टिप्लाय बाय 12 करावं लागेल. ओके, 12 3 जा 36. 12 8 जा 96. 96 प्लस 3 96 प्लस 3 99. ओके, तर 12 सॉक्सची पेअर किती रुपीजला पडतील मग आपल्याला? 996 रुपीजला मिळतील. ओके, पुढे काय म्हटलं आहे बघा. अँड विथ दॅट टोटल अमाऊंट ही बॉट 3 शर्ट each of same cost. Find the price of each shirt. ओके, ही बघा ही जी प्राइस मिळालेली आहे ह्या सेम प्राइसचे त्याने किती? 3 शर्ट्स घेतले. म्हणजे 3 शर्ट्स त्याने किती रुपीजला घेतले आहेत? तर 996 रुपीजला घेतले आहे. सेम अमाऊंट म्हणत आहे. म्हणजे 12 सॉक्सच्या पेअर्सची प्राइस जेवढी आहे
तेवढीच 3 शर्टची प्राइस आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द प्राइस ऑफ ईच शर्ट. तर एका शर्टाची प्राइस काढायची आहे. तर एका शर्टाची प्राइस जर काढायची असेल आपल्याला, तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, 996 डिवाइड बाय 3 करावं लागेल. 3 3 जा 9, 3 3 जा 9, 3 2 जा 6. ओके, बघा मग एका शर्टाची प्राइस काय मिळाली, एका शर्टाची प्राइस आहे 332 रुपीज. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, क्वेश्चन नंबर 14. इफ द टोटल वेट ऑफ 12 sack of wheat is 358 kilogram 740 gram, how much do 5 such sack weight? ओके, 12 sack of wheat चं वेट किती आहे, 358 किलोग्रॅम 740 ग्रॅम. तर अशा 5 सॅकचं वेट किती असेल, 5 सॅकचं वेट किती येईल हे फाइंड आउट करायचं आहे. या युनिटला अगोदर आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेऊया. 358 मल्टिप्लाय बाय 1000 हे काय झालं ग्रॅममध्ये, काय येईल आन्सर, प्लस 740 ग्रॅम ॲड करावं लागेल, कारण की या ठिकाणी आपल्याला पुढे 740 ग्रॅम दिलेला आहे. तर टोटल ग्रॅममध्ये काय आन्सर मिळेल आपल्याला, बघा 3,58,740 ग्रॅम. हे किती सॅकचं वेट आहे, 12 सॅक ऑफ वीटचं वेट आहे. तर आपल्याला अशा 5 सॅकचं वेट फाइंड आउट करायचं आहे. याच्यावरून अगोदर आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, एका सॅकचं वेट फाइंड आउट करावं लागेल. ओके, तर 1 सॅकचं वेट काढण्यासाठी काय करावं लागेल मग आपल्याला, 3,58,740 डिवाइड बाय 12. ओके, बघा 1 सॅक किती रुपीजला मिळेल, मग सॉरी 1 सॅकचं वेट किती आहे, 29,895 ग्रॅम इतकं आहे. तर आपल्याला 5 सॅकचं वेट फाइंड आउट करायचं आहे. 5 सॅकचं वेट फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, या 29,895ला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, 5 5 जा 25, 9 5 जा 45, 45 प्लस 2 47, 8 5 जा 40 प्लस 4 44, 9 5 जा 45, 45 प्लस 4 49, 5 2 जा 10, 10 प्लस 4 14. ओके, तर 5 सॅकचं वेट किती मिळालं मग आपल्याला, 1,49,475 ग्रॅम. ओके, या ठिकाणी आपल्याला किलोग्रॅममध्ये दिलेलं आहे. या
युनिटला जर आपण ग्रॅममध्ये किलोग्रॅममध्ये कन्वर्ट केलं तर काय करावं लागेल, त्याला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000ने डिवाइड करावं लागेल. जर सपोज 1000ने डिवाइड केलं तर काय मिळेल आन्सर, 149 किलोग्रॅम 475 ग्रॅम. ओके, बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. अर्णव हॅज अ रिबन ऑफ लेंथ 50 मीटर. ही कट इट इंटू इक्वल पीसेस फॉर 125 स्टुडंट्स. व्हॉट इज द लेंथ ऑफ रिबन ईच स्टुडंट विल गेट? ओके, बघा काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. अर्णवजवळ 50 मीटर लेंथची एक रिबीन आहे आणि ती रिबीन त्याने 125 स्टुडंटला इक्वल पीसेसमध्ये कट करून डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. व्हॉट इज द लेंथ ऑफ रिबन ईच स्टुडंट विल गेट? तर प्रत्येक स्टुडंटला किती लेंथची रिबन मिळेल ते फाइंड आउट करायचं आहे. बघा या ठिकाणी सगळ्यात अगोदर मी 50 मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊया. सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 50ला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल, त्यावेळेस होईल सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन. 50 मल्टिप्लाय बाय 100 5000 सेंटीमीटर. ओके, सेंटीमीटरमध्ये का कन्वर्ट केलं आपण? कारण की आन्सर हे सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. ओके, बघा तर मग आता 5000 सेंटीमीटर लेंथची रिबन किती स्टुडंटमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेली आहे? 125 स्टुडंटमध्ये. तर एका स्टुडंटला किती लेंथची रिबन मिळणार आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग? 5000 डिवाइड बाय 125. ओके, चला तर मग डिव्हिजन करूया. 5000 डिवाइड बाय 125. 125 मल्टिप्लाय बाय 4. 5 4 जा 20, 4 2 जा 8 प्लस 2 10, 4 1 जा 4 प्लस 1 5. ओके, म्हणजे 125 4 जा 500. ओके, या ठिकाणी 0. तर एका स्टुडंटला किती लेंथची रिबन मिळेल मग? 40 सेंटीमीटर. ओके, आपण हे कशात कन्वर्ट केलं आहे? सेंटीमीटरमध्ये. आपलं आन्सर पण कशात येईल मग? सेंटीमीटरमध्ये. तर एका स्टुडंटला किती लेंथची रिबन मिळेल मग? 40 सेंटीमीटरची रिबन मिळेल. ओके, ऑप्शनमध्ये आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 16. Anjali took 1 hour 40 minutes 8 seconds to travel from her home to school. On her way back home, she took another route and reached home in 45 minutes 44 seconds. How much time did she save by taking the shorter route? ओके, अंजली बघा एका रूटने घरापासून तर स्कूलपर्यंत जाण्यासाठी तिला किती वेळ लागतो आहे? 1 hour 40 minutes 8 seconds. पहिला जो रूट आहे ती घरापासून तिच्या स्कूलपर्यंत जाण्यासाठी तिला किती वेळ लागतो आहे? 1 hour 40 minutes 8 seconds. ओके, आणि ती ज्यावेळेस स्कूलपासून जेव्हा घरी येते, घरी पोचते आहे, दुसरा रूट येतो, दुसऱ्या रूटने ती घरी आली तर तिला किती वेळ लागला? 45 minutes 44 seconds लागले. ओके, रूट 2 हा कसा आहे मग? शॉर्टर रूट आहे, शॉर्टकट रूट आहे, कारण की तिला स्कूलपासून घरी पोचण्यासाठी कमी वेळ लागतो आहे पहिल्या रूटपेक्षा. ओके, तर काय फाइंड आउट करायचं आहे बघा? हाऊ मच टाईम डीड शी सेव्ह बाय टेकिंग द शॉर्टर रूट. तर ती ज्या शॉर्टकटच्या रूटने घरी आली तर तिचा किती वेळ वाचला ते फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. तर हे करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? रूट 1 मधून रूट 2 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. ओके, बघा सगळ्यात अगोदर आपण यांचं कन्वर्जन सेकंडमध्ये करून घेऊया.
पहिला जो रूट आहे त्याला आपण सेकंडमध्ये कन्वर्ट करूया. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे 1 आवर. ओके 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड होतात. ओके तर मग 1 आवरला जर मला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर किती काय येईल आन्सर 6600 सेकंड. 1 आवर इज इक्वल टू 3600 सेकंड. ओके मिनिट तर 1 आवरचं काय झालं सेकंडमध्ये कन्वर्ट केलं मी. ओके त्यानंतर 40 मिनिट्स 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड आहे. तर 40 मिनिट्सला मला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर काय करावं लागेल मला 40 मल्टिप्लाय बाय 60 काय येईल 2400 सेकंड. ओके बघा रूट 1 पहिला रूट काय आहे 1 आवर प्लस 40 मिनिट प्लस 8 सेकंड. ओके बघा 1 आवर म्हणजे 3600 सेकंड प्लस 40 मिनिट्सचं सेकंडमध्ये केलं मी. आता हे सगळं कशात कन्वर्ट करते मी सेकंडमध्ये. ओके 40 मिनिट्सचं सेकंडमध्ये काय आलं 2400 सेकंड प्लस 8 सेकंड. आता हे सगळं काय आलं रूट 1 हा कशामध्ये आला सेकंडमध्ये आलेला आहे इन सेकंड. ओके यांची सगळ्यांची ॲडिशन करून घेऊया. फर्स्ट रूट इन सेकंड 6008 सेकंड. ओके हा आहे आपला पहिला रूट. सेकंड रूट सेकंड किती आहे 45 मिनिट 44 सेकंड. ओके रूट 2 इन सेकंड 45 मल्टिप्लाय बाय 60 काय आहे सेकंड रूट 45 मिनिट 44 सेकंड. ओके बघा 45 मिनिट्सचं कन्वर्जन मी सेकंडमध्ये केलं. सेकंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय केलं मी 60ने मल्टिप्लाय केलं. काय मिळालं आन्सर 2700 सेकंड. 2700 सेकंड प्लस 44 कशामध्ये सेकंडमध्येच आहे. बघा यांची जर ॲडिशन केली तर सेकंड रूट इन सेकंड काय मिळालं 2744 सेकंड. ओके रूट 1 ने जाण्यासाठी तिला किती वेळ लागला आहे 6008 सेकंड आणि रूट 2 ने रिटर्न येण्यासाठी तिला किती वेळ लागला आहे 2744 सेकंड लागतं आहे. तर यांचं काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन. ओके 8 - 4 4 10 - 4 6 9 - 7 2 5 - 2 3. ओके बघा तर मग तिला किती वेळ वाचतो आहे जर ती सेकंड रूटने जर घरी गेली तर 3264 सेकंड वाचता आहेत तिचे. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर मिनिटमध्ये दिलेला आहे. ओके तर आता आपल्याला याला मिनिटमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल 60ने डिवाइड करावं लागेल. कारण की आपल्याला माहिती आहे 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड आणि 1 सेकंडचं जर आपल्याला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल मिनिटमध्ये तर काय करावं लागतं 60ने डिवाइड करावं लागतं. ओके
तर आपल्याला हे जे आलेलं आन्सर आहे हे कशात आहे, सेकंडमध्ये. तर मग आपल्याला याला जर मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला त्याला 60ने डिवाइड करावं लागेल. 3264 डिवाइड बाय 60. ओके, या ठिकाणी 60 मल्टिप्लाय बाय जर सपोज मी 5 केलं, 65 जा 326 काय उठला 4 काय झालं 264. जर सपोज मी 60ला 4ने मल्टिप्लाय केलं काय मिळेल मग 2040. ओके, 64 जा 240 4 2. बघा या ठिकाणी रिमाइंडर काय उरला आपला 24. आता पुढे भाग जाऊ शकतो का, नाही. का नाही जाऊ शकत, कारण की हा जो डिवायझर आहे तो डिव्हिडंडपेक्षा कसा आहे, मोठा आहे, म्हणून आता आपण पुढे भाग देऊ शकत नाही. मग हा जो आहे उरलेला हा काय आहे, रिमाइंडर, हा कॉशियंट. ओके, कॉशियंट काय मिळाला 54 आणि रिमाइंडर काय मिळाला 24. तर आपण हे कशात कन्वर्ट केलं, मिनिट्समध्ये. तर हा जो मिळालेला कॉशियंट आहे हा कशात येईल मग, मिनिटमध्ये. 54 मिनिट आणि रिमाइंडर कशात येईल, सेकंडमध्ये. 24 सेकंड. ओके, मग तिला पहिल्या रूटपेक्षा सेकंड रूटने जर ती घरी पोचली तर तिचा किती वेळ वाचतो आहे, 54 मिनिट 24 सेकंड इतका वेळ तिचा वाचणार आहे. तर ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. बघा 54 मिनिट 24 सेकंड, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 17. द फॉलोइंग 9 क्यूब्स आर आयडेंटिकल, वेट ऑफ ईच क्यूब इज. ओके, या ठिकाणी बघा बॅलन्स वेट दिलेला आहे. एका बाजूला 9 क्यूब्स दिलेले आहेत आणि ते सगळे क्यूब्स कशा आहेत, आयडेंटिकल म्हणजे एकसारखेच आहेत, सेम वजनाचे आहेत. ओके, आणि दुसऱ्या बाजूला काय दिलेलं आहे, आपल्याला वेट दिलेला आहे. बघा किती वेट दिलेला आहे, काउंट करा. 500 + 500 1000 ग्रॅम, 1000 + 500 1500, 1600 1700 1800 ग्रॅम इतकं दुसऱ्या बाजूला काय आहे, वेट आहे. ओके, या ठिकाणी क्यूब्स किती आहेत, 9 क्यूब्स आहेत. तर आपल्याला एका क्यूबचं वेट फाइंड आउट करायचं आहे. एका क्यूबचं वेट फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, मग आपल्याला या ठिकाणी 1800 डिवाइड बाय 9 करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला एका क्यूबचं वेट मिळेल. ओके, 9 2 जा 18. तर एका क्यूबचं वेट किती आलं, मग एका क्यूबचं वेट 200 ग्रॅम. दिलेलं वेट कशामध्ये आहे, ग्रॅममध्ये. ओके, या ठिकाणी ऑप्शन आहे का, येस. या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. डॉक्टर ॲडवाइज मनिका टू टेक 4 milliliter of cough syrup 3 times a day for 6 days. How much cough syrup will Monica use in total? ओके, डॉक्टरांनी मोनिकाला एक सिरप दिलेला आहे आणि ते एका वेळेस किती घ्यायचं आहे, 4 ml, आणि ते एका दिवसातून किती टाइम्स घ्यायचं आहे, 3 टाइम्स घ्यायचं आहे. तर तिला एका दिवसाला किती मिलीलिटर सिरप लागेल, मग 1 डेला दिवसातून किती टाइम्स घ्यायचं आहे, 4 ml सिरप 3 टाइम्स घ्यायचं आहे. 4 ml मल्टिप्लाय बाय 3 करावं लागेल. 4 3 जा 12 ml. एका दिवसाला तिला किती सिरप लागतं आहे, 12 ml. तर असं तिला 6 days सिरप घ्यायचं सांगितलं आहे.
6 डेजसाठी तिला किती सिरप लागेल मग? 12 मल्टिप्लाय बाय 6, 72 ml. ओके, बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे, 72 मिलीलिटर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 काय सांगतायत बघा. सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. आता याच्यातून आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, काय दिलेले आहेत ऑप्शन बघा. ऑप्शन ए दिला आहे, देअर आर 365 डेज इन ॲन ऑर्डिनरी इयर. येस, पहिलं जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे? करेक्ट स्टेटमेंट आहे. ऑर्डिनरी इयर्समध्ये किती डेज येतात? 365 डेज येतात. 14 hours 50 minutes इज सेम ॲज 2.50 PM. ओके, बघा आपण नेहमी 12 hours क्लॉक बघतो. काही वेळेस 24 hours पण क्लॉक असते. ओके, तर हा जो टायमिंग आहे हा कोणत्या क्लॉकमधला आहे? 24 hours मधला. 24 hours जी क्लॉक आहे त्याच्यातला टायमिंग आहे. तर हा जो टायमिंग आहे तो सेम 2 hours 50 minutes PM असं आहे, असं यांचं म्हणणं आहे. हे सेम आहे का ते चेक करायचं आहे आपल्याला. बघा ज्यावेळेस या ठिकाणी 12 वाजलेले असतात आणि 24 hours जर क्लॉक असेल तर 1 म्हणजे काय? त्यावेळेस 13 वाजतील. आणि 2 म्हणजे जर सपोज आपल्या 12 hours क्लॉकमध्ये 2 वाजले तर 24 hours क्लॉकमध्ये त्यावेळेस किती वाजतात? 14. ओके, बघा मग काय दिलेलं आहे त्यांनी? 14 वाजून 50 minutes दिलेले आहेत. इज सेम ॲज 2 वाजून, बघा आपल्या क्लॉकमध्ये किती वाजतील त्यावेळेस? ज्यावेळेस 24 hours क्लॉकमध्ये 14 वाजतील त्यावेळेस आपल्या 12 hours क्लॉकमध्ये किती वाजतील? 2 वाजून 50 minutes. आणि तो टायमिंग केव्हाचा असेल? PMचा. ओके, म्हणजे ऑप्शन जो बी दिलेला आहे तो पण कसा आहे? करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी चेक करूया. देअर आर 7 months इच हॅविंग 31 days. येस, स्टेटमेंट सी पण कसं आहे? करेक्ट स्टेटमेंट आहे. बघा जर आपल्याला डेज म्हणजे कोणत्या मंथमध्ये कोणत्या मंथमध्ये किती डेज येतील हे जर फाइंड आउट करायचं असेल तर एक ट्रिक आहे. आपल्या हा जो हाताचा उंच भाग जो असतो तो असतो 31 डेजचा आणि जो खालचा खोलगट भाग असतो तो असतो 30 डेजचा. फक्त याच्यामध्ये एक्सेप्शनल फेब्रुवारी हा मंथ असतो. फेब्रुवारीमध्ये जर सपोज ऑर्डिनरी इयर असेल तर 28 डेज येतात आणि जर सपोज लीप इयर असेल तर 29 डेज येतात. ओके, जर असं काउंट केलं आपण तर इयरमध्ये 7th month जे आहेत ते 31 डेजचे येतात. ओके, म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी देखील कसा आहे? करेक्ट ऑप्शन आहे. ओके, ऑप्शन डी चेक करूया. 4 hours 16 minutes आफ्टर 10:30 AM इज 2:52 AM. ओके, या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा. सकाळचे 10 वाजून 36 मिनिट झाले आहे. या ठिकाणी अवर आणि या ठिकाणी मिनिट्स लिहिते मी. ओके, 4 hours 16 minutes नंतर 4 hours 16 minutes नंतर आफ्टर आहे म्हणून काय केलं? ॲड करावं लागेल. ओके, त्यानंतर किती वाजतील सांगतायत ते? 2:52 minutes होतील असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, चला तर मग ॲडिशन करूया. 6 + 6 12, 3 + 1 4 + 1 5 14. ओके, जर सपोज 24 hours क्लॉक असेल तर त्या क्लॉकमध्ये किती वाजतील? 14 hours 14 वाजून 52 minutes होतील. म्हणजेच आपल्या 12 hours क्लॉकमध्ये किती वाजतील? 2 वाजून 52 minutes होतील. पण तो टायमिंग कुठे जाईल? PM.
तो टायमिंग काय असणार आहे, आफ्टरनूनचा टायमिंग असणार आहे आणि त्याला युनिट काय येईल, PM. आणि या ठिकाणी काय सांगता आहेत ते AM. AM म्हणजे रात्रीचे 2:52 होतील. तर नाही, जर सपोज सकाळचे 10:36 आपण 4 तास 16 मिनटं जर ॲड केले तर दुपारचे 2:52 होतील दुपारचे. या ठिकाणी PM पाहिजे होतं. जर सपोज या ठिकाणी PM राहिलं असतं तर हा ऑप्शन देखील करेक्ट ऑप्शन आला असता, पण या ठिकाणी त्यांनी काय दिलं आहे, AM. म्हणून हा जो ऑप्शन डी आहे तो ऑप्शन डी कसा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. आपल्याला इनकरेक्ट ऑप्शनच सिलेक्ट करायचं आहे. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अरेंज द फॉलोइंग इन असेंडिंग ऑर्डर. ओके, या ठिकाणी आपल्याला काही PQRS असे 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि त्यांना आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे आहे. बघा, पहिलं काय दिलं आहे, 3 लिटर 500 मिलीलिटर प्लस 3 लिटर 40 मिलीलिटर. जर सपोज यांची जर ॲडिशन केली, लिटर आणि मिलीलिटर, 500 3 लिटर प्लस 40 लिटर, यांची ॲडिशन काय येईल, 8 लिटर 540 मिलीलिटर. 8 लिटर 540 मिलीलिटर. ओके, सेकंड दिलेला आहे 600 मिलीलिटर लेस दॅन 6 लिटर. ओके, 6 लिटरमधून 600 मिलीलिटर सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. काय मिळेल मग याचा आन्सर, 5 लिटर 400 मिलीलिटर. 5 लिटर 400 मिलीलिटर. ओके, आर स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघा, 10 लिटर 750 मिलीलिटर. 10 लिटर 750 मिलीलिटर मायनस 2 लिटर 300 मिलीलिटर. ओके, यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर काय येईल बघा, 8 लिटर 450 मिलीलिटर. ओके, एस स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, 6 लिटर प्लस 6 लिटर 50 मिलीलिटर आणि प्लस 2 लिटर. ओके, काय मिळालं मग आन्सर, 8 लिटर 50 मिलीलिटर. ओके, आता ह्या सगळ्यांना कसं लावायचं आहे आपल्याला, असेंडिंग ऑर्डरमध्ये. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, लहान नंबरकडून मोठ्या नंबरकडे. तर बघा, सगळ्यात लहान काय येईल मग, Q 5 लिटर आहे. ओके, सगळ्यात पहिला काय येईल, Q. ऑप्शन बी आणि ऑप्शन डी या ठिकाणी येणार नाही. ओके, बघा, ऑप्शन ए आणि सी मध्ये काय दिसतो आहे, Q. त्यानंतर सेकंड असेंडिंग ऑर्डरमध्ये काय येईल बघा, 8 लिटर 8 लिटर 8 लिटर आहे. या ठिकाणी काय आहे, 50 मिलीलिटर. म्हणून काय येईल, सेकंड एस. बघा, ए आणि सी दोघं ऑप्शनमध्ये सेकंड नंबरला एस दिसतो आहे. बघा, थर्ड चेक करूया. असेंडिंग ऑर्डरमध्ये थर्ड नंबर कोणाचा येईल, 8 लिटर 450 मिलीलिटर आरचा येईल. बघा, आर कुठे दिसतो आहे, ऑप्शन सी मध्ये दिसतो आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.